खरंय. पण महिलांच्या कार्यक्षमतेवर संशय घेणारी पुरुषी मानसिकता अ, दिसते आपल्याला. तर ती राजकारणात तुम्हाला किती प्रभावीपणे दिसते किंवा ओव्हरऑल समाजामध्ये वावरताना तर ती दिसतेच. नाही, याकडे कसं कसं असतं पाहता? की खरं तर आपण म्हटला, मी महिला मंत्री म्हणून म्हणजे कॅबिनेटमध्ये मी 2 वेळा काम केलं. आधी मी राज्यमंत्री म्हणून होते. राज्यमंत्री म्हणून असताना आम्ही 4 मंत्री होतो त्यावेळेला, मला वाटतं. कॅबिनेट, हा, 4. यशोमतीताई होत्या, वर्षाताई होत्या, मी होती. पंकजाताई नाही, त्यानंतर. त्यानंतर आल्या. त्याच्यानंतर मी महायुतीच्या सरकारमध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना एकटीच महिला मंत्री हो, होते, एकटीच कॅबिनेट जेव्हा ही मंत्री. लाडकी बहीण खरंय स्कीम आली. खरंय खरंय. पण ती ज्या वेळेला स्कीम आली, सर्वात मोठं बजेट असणारी ती स्कीम होती. हो. पण माझ्या तिन्ही म्हणजे सीएम त्यावेळेला शिंदे साहेब होते, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, आणि आमचे नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो ते उपमुख्यमंत्री अजितदादा होते. त्यांच्यापैकी एकही किंवा मंत्रिमंडळापैकी एकही म्हटलं नाही की एवढी मोठी स्कीम आहे तर एक महिला सांभाळू शकेल की नाही. हा. कधीच कोणी म्हटलं नाही. उलट त्यांनी ती स्कीम इम्प्लिमेंटेशन महिला व बालविकास विभागाकडेच दिलं. शेवटी त्यावेळेला कॅबिनेट मंत्री म्हणून माझी पहिली टर्म होती. खरंय खरंय. सो त्याच्यापेक्षा जास्ती प्रोत्साहन एका लोकप्रतिनिधीला किंवा एका महिला मंत्रीला किंवा आमदाराला काय असू शकतं, की सगळे पुरुष मंत्री आहेत, तिन्ही मुख्य पदावर बसलेले पुरुष आहेत. मी एकमेव महिला मंत्री आहे. त्यावेळेला कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री अख्ख्या नव्हतीच, पण अख्ख्या कॅबिनेटमध्ये एकमेव. एकमेव महिला पण मंत्री. सर्वात मोठी स्कीम ही तिच्या माध्यमातून राबवली जावी, याच्यापेक्षा मोठं एनकरेजमेंट हे कुठूनच मिळू शकत नाही. म्हणून महाराष्ट्र आपण प्रगतिशील किंवा पुरोगामी का म्हणतो, याचं एक उदाहरण मला त्या निमित्ताने पाहायला मिळालं. आज मी आणि पंकजाताई आहोत, आणि राज्यमंत्री म्हणून माधुरीताई आणि मेघनाताई आहेत. आम्हाला चौघींनाही चांगल्या पद्धतीनं संधी दिली जाते. पण शेवटी ती संधी मिळाल्यानंतर आम्ही सगळ्या जणी परफॉर्मन्सकडे अधिकाधिक लक्ष देतो. आज विधिमंडळामध्ये सुद्धा परफॉर्म करताना प्रश्न आले की त्याची उत्तरं देणं. समोरचा आमदार हा नाही विचार करत की ही महिला मंत्री उभी आहे, त्यांना उत्तराची अपेक्षा असते. त्यांना चांगलं काम झालं पाहिजे, त्यांना अपेक्षित असणारी उत्तरं ही विभागाकडून मिळाली पाहिजे, हीच त्यांची भूमिका असते. आणि ती जर आम्ही व्यवस्थित पार पाडली, आम्हाला सगळे मंत्रिमंडळातले सपोर्ट करणारे असतात. त्यामुळे सुदैवाने मला तसा अनुभव आला नाही. आणि मला स्वतःला असं वाटतं की आपण जर तो दृष्टिकोन सकारात्मक ठेवला तर नकारात्मक सगळीकडेच असतं, पण त्यात पॉझिटिव्हिटी शोधणं. आणि मला तर वाटतं की मला समजा कोण म्हटलं की करू शकणार नाही, मला वाटतं करूनच दाखवावं. तर हे जास्ती असते.